आज आपण KFC मध्ये जाऊन चिकन खातो, पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या माणसाने KFC सुरू केलं तो माणूस 65व्या वर्षी जवळजवळ कंगाल झाला होता. हातात फारसे पैसे नव्हते, नोकरी नव्हती आणि तरी सुद्धा त्याने हार मानली नाही. ही आहे कोलोनल सँडर्स आणि KFC ची खरी गोष्ट. सँडर्स यांचा जन्म अमेरिकेत झाला. लहान वयातच वडील गेले, आई कामावर जायची, म्हणून घरातल्या लहान भावंडांना खायला बनवायचं काम सँडर्स यांनाच करावं लागायचं. म्हणजे लहानपणापासूनच त्यांना स्वयंपाकाची सवय लागली. शाळेत मात्र मन लागत नव्हतं, अभ्यासातही रस नव्हता. शेवटी शाळा सोडली. मोठे झाल्यावर सँडर्स यांनी खूप नोकऱ्या केल्या, रेल्वेत काम केलं, शेतावर काम केलं, विमा विकायचा प्रयत्न केला, पण कुठेच जमलं नाही. एक नोकरी सोडली, दुसरी धरली, पुन्हा अपयश. लोक म्हणायचे याचं काहीच होणार नाही. 1930च्या सुमारास सँडर्स यांनी हायवे शेजारी एक छोटंसं हॉटेल सुरू केलं. स्वतःच्या हाताने जेवण बनवायला लागले. त्यात त्यांचं चिकन खूपच चविष्ट होतं. सँडर्स यांनी वेगवेगळे मसाले मिसळून एक खास चिकन रेसिपी तयार केली. आजही KFCचा मसाला कोणालाच माहिती नाही. पण मध्येच एक ट्विस्ट आला. ज्या हायवे शेजारी सँडर्स यांनी हॉटेल सुरू केलं होतं, तो हायवे दुसरीकडे मंजूर झाला. म्हणजे हॉटेल पासून लांब गेला. लोकांचं येणं जाणं कमी झालं आणि शेवटी हॉटेल बंद पडलं. वय 65 वर्ष. हातात फारसे पैसे नव्हते, फक्त थोडीशी पेन्शन होती. हे वय झालं की लोक म्हणतात बस आता काम करूनही काही उपयोग नाही. पण सँडर्स म्हणाले आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपली चिकन रेसिपी. ते स्वतःची कार घेऊन एक हॉटेल संपलं की दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ लागले. हॉटेल मालकांना सांगायचे तुम्ही माझी रेसिपी वापरा, मला फक्त थोडेसे पैसे द्या. खूप लोकांनी नकार दिला. शेवटी एका हॉटेल मालकाने हो म्हटलं. इथूनच KFCचा खरा प्रवास सुरू झाला. एक हॉटेल, मग दुसरं हॉटेल, मग तिसरं हॉटेल. आज KFC जगभरात 150 पेक्षा जास्त देशात आहे. हजारो हॉटेल्स, कोट्यावधी लोक आणि अब्जावधींचा व्यवसाय. मित्रांनो, यांची बिझनेस स्टोरी बघून एक गोष्ट लक्षात ठेवा की उशीर कधीच होत नाही, फक्त सुरुवात करायला हिंमत लागते.